नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मॉडर्न डॉक्टर यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपण व्हिडिओ टाकत होतो, पण काही कारण असतो आपण व्हिडिओ नाही टाकले. कारण की आता आपली एक्झाम येते. कुंदन सर, आपल्या एक्झामला किती वेळ बाकी आहे? 10-12 दिवस. 10 ते 12 दिवस बाकी आहे. आकाश सर या ना, यावांचे आकाश सर पुरे डोळे खोल गेलेले. रात्रीच्या तब्बल 3 वाजेपर्यंत अभ्यास करतात. सकाळी 3:30ला झोपता, अर्धा तास मोबाईल बघून पण. आणि त्यानंतर सकाळी उठता 6 वाजता वापस रिटर्न करतात. बघा का सांगतं, काही नको बोलू. मित्रांनो, व्हिडिओ बनवतो म्हणजे सहज असंच टाईमपास म्हटलं, बसलो होतो अक्षरधामेश्वर, तर बनव म्हटलं व्हिडिओ. तर कुंदन सर, सांगा कसं वाटतं या पिरियडमध्ये? काय वाटतं आता द्यायचं एक्झाम. आता काय कसं राहिलेच 10 दिवस. आता तुम्ही 10 दिवस राहिले, पण तुम्ही म्हणजे अभ्यास कधीपासून सुरू केला? काय 1-3 महिना अगोदर 1-1.5 महिना झाला असं झाला की तुमचा सिलेबस कवर? बस कवर झाला आहे. नाही म्हणजे सरांचा सिलेबस पुरा कवर झाला आहे. रिव्हिजन एकदम पण आठवत काहीच नाही. गोष्ट अशी आहे. आणि या पिरियडमध्ये असंच आमचं सोबत होतं का तुमचं सोबत होतं, तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो. तर तुमचा अभ्यास कसा चालू आहे? आकाश सरांना सगळं आठवतं. सिलेबसच नाही या ना सर, काय 4-5 रिव्हिजन सर, या ना केलेले सर. आकाश सरांच्या. मला तर सिलेबस अजून कम्प्लीट नाही झालं. रिव्हिजन तर ते सर, आपण हा व्हिडिओ बघतो असं फॉर्मॅलिटीसाठी बनवतो, दुसरं मेमोरीज राहता. हो हां, टाइमपासच जास्त झालं आहे. टाईमपासच जास्त झाले. आमचा तुम्ही रुटीन सांगतो आम्ही तुम्हाला. तर मी पहिले माझं सांगतो, मग कुंदन सरांना सांगतो. तर मी सगळ्यात पहिले सकाळी 4ला उठतो. 4 ते पहिले 4ला कॉफी बनवायची. कॉफी पिल्यानंतर मग अभ्यास करायचा 7पर्यंत. मग 7 नंतर 7 ते 7:30पर्यंत आंघोळ वगैरे. त्याच्यानंतर मग इथे अक्षदावर यायचं, नाश्ता वगैरे करायचा, वापस जायचं. वापस 10पासून वापस स्टडी. आणि त्यानंतर आपलं कुंदन सरांना सांगतो. कुंदन सरांचा शेड्यूल सेम तसं आहे, फक्त यात थोडं चेंज आहे. ते रात्रीच्या 3पर्यंत अभ्यास करतात, 12ला कॉफी पितात. हां, 12ला कॉफी पितात, 3पर्यंत अभ्यास करतात आणि 3ला झोपतात. आणि आकाश सर सकाळच्या 5 वाजेपर्यंत अभ्यास करतात. नाही रे, मी नाही. आकाश सर यावर्षी नाही डिस्टिंक्शन मारणार आहे. Distinction. नाही रे, त्यांचे हात पण इकडे. त्यांचे जर हात पाहिले इकडे. तरी बघा त्यांच्या हातांवरती काय ते निर्माण सगळं दिलेलं असतं. आताच तुम्हाला सांगतो, आकाश सर म्हणे की रसशास्त्र जो टॉपिक आहे तो आपल्याला येत नाही म्हणे. तर लगेच सरांनी ChatGPT केलं, लगेच पुस्तकं थांबवले, लगेच टॉपिक क्लिअर करून टाकला. हो लगेच. कसं आकाश, कसं बोलला तुम्ही? काय स्टार्टिंग का टॉपिकची? आता जो टॉपिक केला ती स्टार्टिंग का तुझी? ड्रग सिलेक्शन. कसं आठवतं लगेच? औषधी प्रयोग मारा, सगळं आठवतं. पास झाले, बस झाले. TZ BZ. मित्रांनो, इथं बोलायचं आहे त्याचं. यावेळेस डिस्टिंक्शन मारणार तो आमच्या टॉपर आहे. आणि सरांनी सांगितलं आम्हाला, प्रिन्सिपल सरांनी, पार्टीला घेऊन जाणार. कुंदन सरांनी डिस्टिंक्शन मारलं तर जे की कधी पॉसिबलच नाही आहे. नाही, ते पॉसिबल नाही, आहे. possible. होईल यावर्षी होणार आहे नाही, नक्कीच. नाही, नाही. आमच्या खूप अपेक्षा आहे कुंदन काही सरांकडे. अपेक्षा ठेवू नका, कोणीच अपेक्षा ठेवू नका, काहीच गरज नाही आहे. कुंदन सर फिक्स डिस्टिंक्शन मध्ये आहे. कॅमेरा देऊन सांगा, या पुढे या हो, या लय नाट्य करता. हो, आपल्या अक्षर एवढे भारी की एकदम नंतर मरतं जागेवर. तर थोडं हँडरायटिंगमुळे थोडा घडू शकतो आमचा, दुसरं काय नाही. बाकी काय. तर मित्रांनो, असं आमचं शेड्यूल चालू आहे. तर नक्कीच आपण व्हिडिओ घेऊन येऊ तुमच्यासाठी. पास हो, AT-KT लागो, फेल हो, जे काय हो, स्पष्ट तुमच्यासमोर आमचा रिझल्ट येईल. तर पास होणार आहे. पास तर होणार आहे, तुम्हाला पण माहिती आहे, पास तर होणार आहे. पास होणार आहे. आकाश सर पास तर पास होणार पास आहे. होणारच आहे. पुढे येऊन सांगा, इकडे इकडे सांगा काय सांगायचं. म्हणजे नंतर तोंड दाखवा झालं आहे तुम्हाला. कशाला नंतर काय होतं अजून नाही माहित काय. फेटवे पुरवायच्या. व्हिडिओ टाकणार नाही, फक्त ते मेमरीत ते आपण असं नाही नाही, हे कोण बोललो तुला? अरे मला माहित आहे सगळं व्हिडिओ टाकतोय. उलट आपण दिसत पण तुझे दिसतंय आम्ही तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. आपण ट्रिपला जायचं आहे आपल्याला. हे सगळं झाल्यावर तर मोठेच ब्लॉग्स येणार आहे आपले. कुंदन सरांसोबत आउट ऑफ महाराष्ट्र जाणार आहे. तर बनत आपल्यासोबत. बाय बाय.